आम्ही शुभाचे मावळे। प्रकरण 70 किल्ले पुरंदर। मिर्झाराजे जयसिंग बुऱ्हाणपुराहून औरंगाबादेस दाखल झाले। दिनांक 10 फेब्रुवारी 1665 बादशहाजादा मुअज्जम या शाहिस्तेखानास परास्त झाल्यापासून दख्खनचा सुभेदार या नात्याने शहरास राहत होता। दख्खन सुभ्यावर त्याचा अंमल होता आणि त्याच्यावर दारूचा अंमल होता, त्यामुळे एकूण कारभार झकास चालत असे। मिर्झाराजे आले, त्यांनी शहाजाद्याची आदबीने भेट घेतली आणि त्यांनी सत्का नजर अदब पेश केली। शहरास राजांचा मुक्काम 4 दिवस होता। महाराज म्हणजेच औरंगाबादेस या दिवसातही राजे पुढच्या मोहिमेची कामे करीत होते। नंतर शहाजाद्याचा हुकूम घेऊन ते शहराहून पुण्याकडे निघाले। दिनांक 14 फेब्रुवारी 1665 यावेळी महाराज बसनूरहून परतत होते। मोगली झेंड्याखाली मिर्झाराजे व सर्व शिवशत्रूंना गोळा करीत होते। चंद्रराव मोर्याच्या भाऊबंदास त्यांनी बोलावून आणण्यासाठी खास माणसे पाठवली होती। अफजलखानाचा मुलगा फाजलखान यासही पत्र लिहिले होते की बापाच्या मरणाचा सूड शिवाजीवर उगविण्यासाठी तू मोगली छावणीत दाखल हो। म्हणजे मिर्झाराजांना अफजलखानाच्या सुडाची तळमळ त्याच्या पोरापेक्षाही जास्त लागली होती। त्यांनी औरंगजेबाकडेही एक अर्ज अत्यंत गुप्तपणे यावेळी पाठविला होता। फारसी भाषेतील या मूळ अर्जाचा हिंदवी तर्जुमा असा: सैन्यातील लोकांचे बरे वाईट करणे सेनापतीच्या हाती हवे। त्यांना बक्षीस देणे, शिक्षा करणे यातील काहीच अधिकार माझ्या हाती नाहीत। बदल्या, नेमणुका, बढत्या वगैरे अधिकारही शहाजाद्यांच्याच हाती आहेत। तरी हे सर्व अधिकार व जहागिऱ्या देण्याचा अधिकारही माझ्याच हाती असावा। म्हणजे सर्वांची शेंडी माझ्या हाती राहील व मनासारखी कामे करून घेता येतील। हे करणे आपणास जर मंजूर नसेल तर हे पत्र गुप्त ठेवावे, नाहीतर माझा आप जाईल। म्हणजे सर्व सैनिकांची व सरदारांची शेंडी आपल्याच हातात ठेवण्याची मिर्झाराजांची इच्छा होती आणि ती शेंडी हाती येणे काहीच कठीण नव्हते, परंतु दाढी हाती येणे मात्र फारच कठीण होते। सर्वांवर जरब ठेवू पाहणाऱ्या मिर्झाराजांची दिलेरखानावर मात्र फारशी जरब चालत नव्हती। मतभेदास प्रारंभ झालाच होता। मिर्झाराजांचे मत होते की आपण प्रथम शिवाजीचा मोकळा मुलूक काबीज करावा, त्याच्या डोंगरी किल्ल्यांवर अन्नधान्य, दारुगोळा वगैरे रसद जाणे बंद पाडावे, म्हणजे मग डोंगरी किल्लेही आपोआप शरण येतील। आपण डोंगरी किल्ले हल्ले चढवून जिंकून घेण्याच्या नादी लागलो तर यश येणे महाकठीण आहे। यावर दिलेरखानाचे म्हणणे असे होते की शिवाजीचे सर्व बळ त्याच्या डोंगरी किल्ल्यातच साठवलेले आहे। आपण त्याचे किल्लेच जिंकू, मग शिवाजी जाईलच कुठे? हाताशी असलेल्या अफाट फौजेच्या, तोफा बंदुकांच्या आणि दारुगोळ्यांच्या सामर्थ्यावरच हे दोघेजण कल्पना उभारीत होते। खरे म्हणजे दोघांनाही महाराजांच्या आणि मराठ्यांच्या सामर्थ्याचे वर्म आणि मर्म कळलेले नव्हते। मराठ्यांचे किल्ले आणि प्रदेश बळकावून का हे बंड विझणार होते? दगडधोंड्यांच्या किल्ल्यात आणि माती रेतीच्या प्रदेशात केवळ मराठ्यांच्याच बंडाचे बळ होते काय? आणि तेवढे जिंकले म्हणजे हे बंड विझणार होते काय? जे बंड महाराष्ट्राच्या अंतःकरणातच भडकले होते ते या दिलेरखानाला आणि मिर्झाराजांना कसे जिंकता आले असते? आणि प्रज्वलित अंतःकरणे बंदुकीच्या गोळ्यांनी व
आमिषांनी जिंकता येत नसतात. गोळ्यांच्या व आमिषांच्या वर्षावाने हाती लागलीत तर ती शहिदांची पवित्र प्रेते आणि फितुरांची जिवंत प्रेते. अंतकरणे नव्हे, मराठ्यांचे बंड होते ते अस्मितेचे बंड होते. या अस्मितेची ओळख दिलेर खानाला आणि मिर्झा राजांना झालेली नव्हती. त्यांना वाटत होते मराठ्यांशी युद्ध म्हणजे केवळ दगडांच्या 4 भितडांशी युद्ध, 4 वीतभूमीशी युद्ध. आणि आधी किल्ले जिंकायचे की आधी मुलूक जिंकायचा या मुद्द्यांवर मतभेद झाला आणि मिर्झा राजांना नमते घ्यावे लागले. दिलेर खानास दुखविले तर औरंगजेब काय म्हणेल ही काळजी व भय कळत न कळत राजांच्या मनात होतेच. शहरातून मिर्झा राजे लवकरच पुण्यात दाखल झाले. दिनांक 3 मार्च 1665 यावेळी महाराजा जसवंतसिंह राठोड याचा तळ पुण्यामध्ये होता. सिंहगडाखाली मराठ्यांच्या हातचा मार खाल्ल्यापासून तो पुण्यालाच तळ देऊन हरिहरी करीत बसला होता. त्याने महाराजांविरुद्ध अजिबातच हालचाल केली नव्हती. मिर्झा राजांच्या स्वाधीन पुण्याचा अंमल देऊन टाकून जसवंतसिंह पुण्याहून दिल्लीस निघून गेला. दिनांक 7 मार्च 1665 शिवाजी महाराजांविरुद्ध आपल्याला यश मिळावे म्हणून मिर्झा राजे दिल्लीहून निघाल्यापासून व्रते व अनुष्ठाने करीत होते. मोठमोठ्या ब्राह्मण पुरोहितांना त्यांना सल्ला दिला होता की देवी प्रयोगी अनुष्ठाने करावी म्हणजे यश येईल. यावर मिर्झा राजांनी तर कोटी चंडीचे होमहवन आणि 11 कोट शिवलिंगाचे करण्याचा संकल्प केला होता. उगीच कमतरता नको ते पुरोहितांस म्हणाले, हमारी ख्वाहिश पूरी होने के लिए पहले कोटी चंडी और बाद में 11 कोटी लिंगार्चन की ज़रूरत है. इसके सिवाय बगलामुखी काल रात्रि देवी के जपानुष्ठान का भी इंतजाम करो. मिर्झा राजांनी देवी संतुष्ट व्हावी म्हणून खूप खर्च करून यथासांग होम हवन केले. पूर्णाहुती अर्पण केली. लिंगाचरणाची सांगता केली. दाने दिली. दक्षिणा दिल्या. संतर्पण केले. इच्छा एकच, या बंडखोर शिवाजीचा पाडा व्हावा आणि त्याच्या स्वराज्याची पूर्णाहुती आपल्याच हातून पडावी. तो शरण यावा. शिवाजीचा आणि शिवराज्याचा पराभव करण्याकरिता मिर्झा राजे शिवशक्तीची आराधना आणि अनुष्ठाने करीत होते. धन्य मिर्झा राजे धार्मिक होते. स्वतःस धर्मनिष्ठ समजत होते. पण धर्म म्हणजे काय हेच बिचाऱ्यांना समजले नव्हते. नाहीतर धर्माचा उच्छेद करण्यासाठी खांद्यावर तलवार घेऊन उभा राहिलेल्या कर्दनकाळ औरंगजेबासारख्या रावणाला यश मिळवून देण्यासाठी शिवाजीसारख्या रामचंद्रावर ते कशाला चालून आले असते. खरोखरच मिर्झा राजांना हे समजत नव्हते की औरंगजेबाला यश मिळवून देण्यासाठी आपण ज्या आदिशक्ती देवीची व शंकराची उपासना करीत आहोत त्या भवानी शंकरावरच घनाचे घाव घालावयास हा औरंगजेब सज्ज झालेला आहे आणि आपणच त्याचे हात बळकट करीत आहोत. पण एवढा विचार करील तर तो राजपूत कसला. परंतु एकट्या बिचाऱ्या मिर्झा राजांना दोष कशाला द्यायचा. उभ्या भारतवर्षात असे हजारो आणि लाखो मिर्झा राजे वावरत नव्हते. नव्हे, या भूमीत मिर्झा राजेच सतत जन्मावेत हाच निसर्गनियम झाला होता. शिवाजी जन्माला येणे हा केवळ अपघातच. भारतवर्षाचा 1000 वर्षांचा इतिहास म्हणजे या मिर्झा राजांचा इतिहास, त्यांच्या आत्मघातकी अनुष्ठानाचा इतिहास. मिर्झा राजांनी दिलेर खानाच्या विचारास अखेर मंजुरी दिली आणि शिवाजीच्या किल्ल्यांना वेढे घालायला बेत मुकर्रर केला. पहिला किल्ला निवडला पुरंदर. स्वराज्यातील एक अत्यंत तोलदार बुलंद बांका किल्ला गड पुरंदर पुण्याच्या आग्नेयेस 12 कोसांवर. शिवाय स्वराज्याच्या इतर भागातही
आपल्या फौजा पाठवून मराठी मुलूक मुरगाळून काढायचा मनसुबा मिर्झा राजांनी आखला. त्यांनी आपल्या अनुभवी बुद्धीने स्वराज्यावर चौफेर हल्ले चढविण्याची व जागोजाग लष्करी तळ बसविण्याची योजना तयार केली. पुणे, लोणी, लोहगड, पायथा, जुन्नर, सुपे, शिरवळ वगैरे ठिकाणी त्यांनी ठरविली. एकंदर सर्वच योजना दिलेरखानाच्या आग्रहाला मान द्यावा लागूनही त्यांनी अत्युत्तम आखल्या यात शंकाच नाही. आपल्या युद्धकौशल्याचा एक उत्कृष्ट दाखला त्यांनी इतिहासात नोंदवून ठेवला हे अगदी निर्विवाद. इतक्या कौशल्याने रेखीव योजना आखून सहसा न चुकणारे अंदाज बांधून प्रत्येक गोष्टीत शिस्त अगदी करड्या नजरेने राखून ठरलेल्या गोष्टी ठरलेल्या योजनेप्रमाणे पार पाडणारा व सर्व दूरदूरच्या हालचालीही जरबेने घडवून आणणारा हा एक जबरदस्त कर्तृत्वाचा मुरब्बी सेनापती होता. दिलेरखानाचा पायगुंता जर मिर्झा राजांच्या पायात नसता तर त्यांनी याहीपेक्षा प्रभावाने आपल्या जन्मजात नेतृत्वाची, मुत्सद्देगिरीची, शौर्याची, कल्पक योजनांची आणि आदर्श सेनापतित्वाची पुरेपूर ओळख याही वेळी इतिहासाला करून दिली असती. एक गोष्ट अशी होती की महाराष्ट्राच्या डोंगराळ प्रदेशात इथल्या महाचिवट, महाआरकट आणि महाबिलंदर मराठ्यांशी आणि त्यांच्या गनिमी काव्यांशी झुंजायला केवळ इतरत्र फार गाजलेला प्रचंड पराक्रमी आणि अतिप्रचंड अनुभवी सेनापती पुरा पडेलच अशी काहीही खात्री नसे. शाहिस्ते खानासारखी आणि अफजल खानासारखी कितीतरी बडी मंडळी या मराठ्यांनी आणि सह्याद्रीने कुठल्या कुठे उधळून लावली. हा सह्य प्रदेश म्हणजे खरोखरच असह्य प्रदेश. येथे उगीच कोणी पहिलवानगिरी गाजविण्याची घमेंड मारूच नये अशी स्थिती होती. हे सर्व लक्षात घेऊनच मिर्झा राजांनी आपले लष्करी धोरण आखले होते. खरोखर मिर्झा राजा फार मोठ्या योग्यतेचा सेनापती होता हे आपोआप सिद्ध होते. आपल्याच एका भावाशी, शिवाजी राजाशी झगडण्यासाठी मिर्झा राजे आपले कर्तृत्व पणाला लावित होते. एवढेच दुर्दैवे होते. मोहिमेच्या आराखड्याप्रमाणे मिर्झा राजांनी सैन्याच्या व सरदारांच्या हालचाली करण्यास प्रारंभ केला. कुतुबुद्दीन खानाच्या हाताखाली 7,000 फौज देऊन त्याला जुन्नरच्या बाजूस रवाना केले. जुन्नर ते लोहगडपर्यंतच्या मावळात फिरते राहून गस्त ठेवावी व लोहगडाच्या तोंडावर योग्य जागी आपले ठाणे ठेवून तेथे 3,000 स्वारांची शिबंदी कायम ठेवावी असा त्यांनी त्याला हुकूम दिला. पुण्यात इहितशाम खानास फौजेसह ठेवले. त्याच्या दिमतीस रणदौलत खान, बिरमदेव सिसोदिया, जाहिद खान, जनानिसार खान, ख्वाजा अबुल मकारिम वगैरे सरदार व 4,000 स्वार दिले. आणि याचप्रमाणे पौंडखोरे, कर्यात मावळ, भोर मावळ, खेडेबोरे, कानंदखोरे, गुंजळ मावळ वगैरे स्वराज्याच्या भागात हजारो घोडेस्वारांच्या फौजा मिर्झा राजांनी रवाना केल्या. स्वतः मिर्झा राजे आणि दिलेरखान पठाण पुरंदर किल्ल्याकडे पुण्याहून कूच करून निघाले. दिनांक 15 मार्च 1665. वाटेत लोणी, काळभोर हे गाव लागले. तेथे रायाजी व हनुमंतराव या दोघांना 300 स्वार बरकंदाज हाशम दिमतीस देऊन ठेवले व पुढे कूच केले. ते खूप जोराच्या गतीने चालले होते, परंतु अफाट फौज, तोफखाना, युद्धसाहित्य व इतर सामान सरंजाम बरोबर असल्यामुळे त्यांची गती शाहिस्ते खानापेक्षाही मंद होती. पुण्यापासून राजेवाडीच्या जवळपास पोचावयास मिर्झा राजांना 15 दिवस लागले. अंतर फक्त 15 कोस. दिनांक 30 मार्च 1665. मिर्झा राजांची आघाडी खास दिलेरखानाने सांभाळली होती. आता तो प्रचंड अवघड पुरंदर किल्ला 7 कोस
दुरून दिसू लागला. खान उत्सुक झाला होता गडाचा गळा पकडायला. मिर्झा राजांनी खानाला तोफखान्यासह व फौजेसह पुढे सासवडकडे रवाना केले. येथून सासवड फक्त एका मजलेवर होते. येथे भुलेश्वराच्या डोंगरातून पुणे प्रांतात उतरावयास एक खिंड व घाटाची वाट होती. त्या वाटेने मिर्झाराजे कर्रे पठार प्रांतात उतरले. दिलेर खान पुढे रवाना झाला होता. तो सासवडला पोहोचला व तेथेच मुक्कामासाठी चांगली जागा शोधू लागला. एवढ्यात एकदम गडबड झाली, धावपळ उडाली. खान आश्चर्याने पाहू लागला. झाले तरी काय? मराठे आले. खरोखरच महाराजांच्या मराठी टोळीचा अकस्मात खानाच्या छावणीवर छापा आला. मोगलांवर धाड पडली. कापाकाप आरडाओरडा सुरू झाला. पण खानाने लगेच आपली फौज एकवटून मराठ्यांवर उलट हल्ला चढविला. साधली तेवढी कापाकाप करून मराठे पसार झाले. कोठून आले कुणास ठाऊक, कोठे गेले कुणास ठाऊक. दिलेर खानाला पहिली सलामी मिळाली. दिलेर खान त्यांच्या पाठलागावर दौडत सुटला. त्याच्या हाती कोणीच लागले नाही, परंतु तरीही त्याने थेट पुरंदराचा पायथा गाठला. पुरंदरावरच्या व वज्रगडावरच्या मराठ्यांना शत्रूची फौज गडाच्या रोखाने दौडत येताना दिसली. दोन्ही गड हुशार होतेच. भराभरा तोफा बंदुका ठासल्या गेल्या, डागल्या गेल्या आणि एकच सरबत्ती सुरू झाली. सवाला आधीच जबाब कडकडू लागले. तरीही खानाने माघार न घेता गडाच्या पायथ्याशी तळ ठोकला. त्यांनी मिर्झा राजास निरोप पाठविला की मी सासवडास मुक्काम न करता थेट पुरंदराच्या पायथ्याशी पोहोचलो आहे. दिनांक 31 मार्च 1665. पुरंदराच्या युद्धास अशा रीतीने तडकाफडकी एकदम सुरुवात झाली. मोगलांचे सैन्य गडाखाली जमू लागले. मिर्झा राजांनी ताबडतोब कीरतसिंह, राजा रायसिंह, कुबाद खान, मित्रसेन, इंद्रमन बुंदेला, बादिल बख्तियार इत्यादी सरदारांस 3000 स्वारांसह गडाकडे रवाना केले. पुरंदर व वज्रगड या दोन्ही किल्ल्यांच्या वेढ्यास कुमक करण्याचा हुकूमही त्यांनी दिला. या स्वारांच्या पाठोपाठ तोफखाना, मोर्चेबंदीचे सामान व बेलदार त्यांनी रवाना केले. धुळीच्या लोटातून हा सर्व फौजफाटा पुरंदराकडे दौडत निघाला. मिर्झा राजांनी करे पठारातील सुप्याच्या ठाण्यावर शर्जा खान, हसन खान, जौहर खान, जगतसिंह वगैरे सरदारांस ठेवले. दुसऱ्या दिवशी मिर्झाराजे सासवडास पोहोचले व पुरंदर आणि सासवड यांच्या दरम्यान नारायणपेठेजवळ त्यांनी आपला शामियाना उभा केला. मिर्झा राजांची डाक दिल्लीला सतत जात होती. दिल्लीचीही येत होती. तेथून औरंगजेबास वारंवार लिहित होते की ज्या कामासाठी मी आलो आहे त्या कामापुढे रात्रंदिवस एक क्षणही विश्रांती किंवा शांतता मला मिळत नाही. ही गोष्ट अक्षरशः सत्य होती. अविश्रांत मेहनत करून आमची स्वराज्य उद्ध्वस्त केल्याखेरीज आमच्याच लोकांना विश्रांती कोठून मिळणार. मिर्झाराजे आणि असेही आपल्या यजमानास लिहित होते की कोकण किनाऱ्याविषयी शिवाजी अगदी निर्धास्त आहे. यावेळी जर गुजरातेकडून एखाद्या आरमार त्याच्या कोकण किनाऱ्यावर येईल तर शिवाजीच्या मुलखातून आपणास खूप लूट मिळेल. औरंगजेबाच्या उत्कर्षाची व कल्याणाची केवढीही तळमळ. खरोखर मोगल बादशहांवर निस्सीम प्रेम करावे राजपुतांनीच, दिव्य प्रेम आणि स्वकीयांशी वैरही करावे राजपुतांनीच. अग्निवेर जाळून पोळून राख करतील. केलीच मिर्झा राजांनी स्वराज्यातील गावेच्या गावे आपल्या फौजा पाठवून जाळून भस्मसात केली. करेपठार उजाड झाले. या नव्या संकटाने स्वराज्याची प्रजा भाजून निघू लागली. बायका पळवून नेण्यास प्रारंभ झाला. गाई वासरे हाकीत मारीत नेली जाऊ लागली. सापडतील तेवढे पुरुषही कैद करून नेले जाऊ लागले. धान्य वैरण सर्वस्वच धुवून नेऊन वर आग लागल्यावर काय उरणार.
कोळसे प्रभू रामचंद्रांचा वंशज, राजपुतांचा कंठमणी, धर्मनिष्ठ व्रतस्थ मिर्झा राजा जयसिंह आपल्याच बांधवांच्या स्वराज्याची धुळदाण करीत होता. औरंगजेबाला महाराष्ट्राचे राज्य मिळवून देण्याकरिता शिवाजी राज्यावर आगीचा अभिषेक करीत होता आणि भवानी शंकरापुढे कोटीचंडीच्या होमात तुपाच्या धारा ओतीत होता. शिवाजी महाराजांच्या अंतःकरणाची तळमळ माशासारखी होत होती. श्रींचे राज्य स्त्रीवर भार घातला आहे, तिचे चित्तास येईल ते ती करेल, असे उद्गार कळवळून महाराज काढीत होते. गेल्या 500 वर्षात उत्तर हिंदुस्थानात घडू शकले नाही ते दक्षिण हिंदुस्थानात घडवून दाखवावे आणि सदाचाराच्या, सुसंस्कृतीच्या आणि मानवतेच्या या रानटी वैऱ्यांना त्यांच्या उन्मत्त सिंहासनावरून तंगडीला धरून खाली ओढावे अशी प्रचंड महत्त्वाकांक्षा महाराजांनी आपल्या सिंहहृदयात धरली होती. पुरुष प्रयत्नांची पराकाष्ठा मांडली होती. मराठ्यांच्या खोपड्या झोपड्यातून फुलल्या जवानीचे हजारो जवान या महापवित्र धारा तीर्थात जय भवानी, हर हर महादेव अशा आरोळ्या ठोकीत उड्या घेत होते. महाराज आणि महाराजांचे सखे सवंगडी या थोर पुण्यकार्यात, देवकार्यात, धर्मकार्यात आणि लोककार्यात आपल्या आयुष्याचा यज्ञ करीत होते. आणि मिर्झाराजे ते स्वराज्यातील गोरगरीब शेतकरी मराठ्यांच्या झोपड्या जाळीत होते. हजारो अडचणींच्या व संकटाच्या अग्निप्रलयातही ज्वालेवर स्वार होऊन महाराज छातीवर मूठ आपटीत सुलतानांना बजावित होते. पृथ्वीचा भार नाहीसा करण्यासाठीच मी जन्माला आलो आहे. माझ्या भूमीचे संरक्षण करणे माझे कर्तव्यच आहे आणि ते बजावण्यास मी कधीही चुकणार नाही. पुरंदरगडाच्या पायथ्याशी मोगलांचा प्रचंड पसारा पडला. दिलेरखानाने तर आल्या आल्याच गडावर एल्गार केला, पण गड काय असा ढिसाळ ढेकळांचा होता की जो खानाच्या पहिल्या हल्ल्याने ढासळावा. गडावर मोगलांची फौज चालून आल्यावर वरच्या मराठ्यांनी लगीनगाई उडाली. आजपर्यंत आलेल्या संकटाहून हे आजचे संकट फार जबर होते. जिकडे पहावे तिकडे घोडेस्वार, सांडणीस्वार, मोठमोठ्या तोफा, हत्ती आणि पैदळ गडाच्या पायथ्यापासून नारायणपेठेपर्यंत पसरलेल्या पांढऱ्या राहुट्या, तंबू आणि शामियाने गडावरून दिसत होते. जणू कोंबडीच्या अंड्याची टरफलेच. गड खूप उंच, समुद्र सपाटीपासून 4564 फूट आणि जमिनीपासून 2500 फूट. गडावरून खाली पाहिले की हत्ती दिसावा म्हशीच्या रेडका एवढा आणि माणसे दिसावीत करंगळी एवढी. मिर्झा राजांचा हा फौज पसारा पाहून, दिलेरखानाचे गडावर चालू झालेले हल्ले पाहून गडावरच्या गड्यांच्या चेहऱ्यावर भयाची सुरकुतीही दिसत नव्हती. गड आणि गडी आपल्या इबलीस तोऱ्यातच उभे होते. पुरंदर फार मोठा, वयाने, अंगापिंडाने आणि कीर्तीनेही. पुरंदर म्हणजे इंद्र, देवांचा राजा. कुबेराच्या धनदौलतीहून फार मोलाची दौलत गडावर होती. हिरे मोती सोने नव्हे, माणसे, गडाचे रक्षण करणारी माणसे. गडाच्या सरदरवाजावर स्वराज्याची ढाल उभी होती. ढाल म्हणजे झेंडा, झेंडा म्हणजे भगवा झेंडा. याच ठिकाणी 56 काळीकुट्ट माणसे हातात भाले, तलवारी आणि कुऱ्हाडी घेऊन गडाखालच्या गनिमाकडे रेड्यासारखी रोखून पाहत होती. अंगाबाध्याने ती लोखंडासारखी होती. गडावरचा भगवा झेंडा महाराज आणि किल्लेदार यांच्याबद्दल या मंडळींच्या काळजात अपार प्रीती आणि अभंग भक्ती नांदत होती. ही मंडळी जातीने महार होती. पुरंदर स्वराज्यात दाखल झाल्यापासून हा सरदरवाजा आणि त्याच्यावरचा भगवा झेंडा सवाष्णीच्या कुंकुवासारखा ही मंडळी सांभाळीत होती. हे लोक जातीने महार होते म्हणून त्यांना कुणी फेटाळीत नसे. महाराज गडावर आले की त्यांना पहिला जोहार मुजरा झडत असे या मंडळींचा.
महाराजही त्यांचा मान ठेवीत. त्यांना कधी कोणी काय रे महारा म्हणून हिणवले नाही. सगळे म्हणत या नाईक, बसा नाईक, जेवा नाईक. सरदरवाजापाशीच या नाईक मंडळींची कुलदेवता लक्ष्मी आई अंगी शेंदूर माखून एका कानोळ्यात ठाण मांडून बसली होती. पुरंदरच्या सरदरवाजाचा घाट आणि थाटमाट मोठा देखणा होता. त्याची शोभा वाढली होती वरच्या भगव्या झेंड्यामुळे आणि घडीव देहाच्या नाईक जवानांमुळे. सरदरवाजा गडाच्या बाले किल्ल्यावर होता. गडाच्या तटकोटांवर असेच काळे शार पोलादी पुतळे गस्त घालताना दिसत होते. हत्ती बुरुजावर, फत्ते बुरुजावर, शेंद्र्या बुरुजावर सर्वत्रच हे जिवंत पुतळे टेहळणी करीत होते. ही माणसे होती कोळ्यांची आणि रामोशांची. पुरंदराची ही फार मोलाची लेणी भूषणे बरं. गड पुरंदर कोणाचा? गड महारांचा, कोळ्यांचा आणि रामोशांचा. मग गडकरी कोणीही का असेना जातीने या कोळी रामोशी महारांच्या मांडीवर डोके ठेवून गडाने खुशाल झोपावे. स्वप्नातही दगा नाही व्हायचा. शेंद्र्या बुरुजाचे बांधकाम वारंवार ढासळू लागले तेव्हा येसाजी नाईक चिवे यांनी आपली सून व मुलगा जिवंतपणी या बुरुजात पुरले. या मंडळींचा पुरंदराशी असा हाडामासाचा संबंध होता. पुरंदराचा इतिहास म्हणजे या सर्व नायकांचा इतिहास. पुरंदर किल्ल्याचे दोन भाग आहेत. एक भाग म्हणजे बाले किल्ला, उंची पायथ्यापासून 2500 फूट, आणि दुसरा म्हणजे माची पुरंदर, उंची पायथ्यापासून 2100 फूट. या माचीतूनच सरळ उभा असा एक डोंगर वर चढत गेला आहे. त्याचेच नाव बाले किल्ला. बाले किल्ला तर फारच बळकट. सर्व बाजूंनी भिंतीसारखे ताशीव कडे. वर जायला फक्त एकच वाट. त्या वाटेशिवाय इतर बाजूंनी कुणीही चढू शकत नव्हते, कुणी उतरू शकत नव्हते. छातीच नव्हती. तेथून खाली उतरण्याची हिंमत फक्त पावसाच्या पाण्यात होती. ते मात्र थेट वरून खाली उडीच घेत होते. बाले किल्ल्याला बळकट तटबंदी होती आणि एकच मुख्य दरवाजा होता. तसेच तोच सरदरवाजा. एकदा हा दरवाजा बंद झाला की बाले किल्ल्याची दातखिळ उचकटणे कठीण. गडासारखा गड पुरंदरच. दरडीवरती दरड, कड्यावरती कडे, त्याच्यावरती कपार, कपारीला धार, धारेवरती कोट, कोटाच्या आत माची, माचीच्या आत बाले किल्ला. बाले किल्ल्याला 24 बुरुज, 24 बुरुजात शेंद्र्या बुरुज. बुरुज टेकला होता आभाळाला. आभाळात भिरभिरीत होत्या घारी आणि बाले किल्ल्यावर तळपत होत्या तिखट तलवारी. आभाळातल्या घारी इतक्या तिखट नजरेने बाले किल्ल्यावरचे मराठे गनिमावर पाळत ठेवीत होते. मराठे इथे महार होते ना? होय, महार म्हणजे मराठेच. भगव्या झेंड्याखाली उभा राहील तो मराठाच. भगव्या झेंड्यासाठी लढेल तो मराठाच. मग तो महार असो, न्हावी असो, प्रभू असो, मुसलमान असो, मांग असो वा ब्राह्मण असो, तो मराठाच, अस्सल मराठा. आणि औरंगजेबाच्या झेंड्याखाली उभा राहील तो मोगलच. मग तो राजपूत असो, ब्राह्मण असो, रामाचा वंशज असो, नाहीतर बृहस्पतीचा जावाई असो, तो मोगलच. गड हा असा दणकट, गडाचे राखणदार असे बळकट. यावेळी पुरंदरचा किल्लेदार तरी कोण होता हे मात्र इतिहासाला नाही ठाऊक. कोण असेल कोण जाणे, पण त्या माणसाची करामत फार मोठी. त्याचे नावगाव कुठे सापडत नाही, पण कळेलच आता त्याची हिंमत. महाराजांनी पुरंदरावर मोगली फौजा हल्ले चढविणार हे आधीच ओळखून आपल्या एका सरदारास पुरंदरावर नामजात केले होते. आपली नामजात मराठी फौज घेऊन हा नामजात सरदार आधीच गडावर येऊन दाखल झाला होता. काय सांगू राजांनो या सरदाराची कीर्त. त्याची कीर्त केवड्यासारखी, दवण्यासारखी मराठी मुलकात घमघमतीये. शाहिरांच्या डफावर दणदणतीये. चंद्रराव मोऱ्यांशी लढताना जावळीत
महाराजांच्या हाती हे समशिरीचे पाते आले. महाराजांनी हाती घेतले, दुधारी वाकणार नाही की मोडणार नाही अशी याची आबनाल तहनाल. मोऱ्यांच्या नादी लागून हा अर्जुन धर्माच्या विरुद्ध लढत होता. महाराजांनी मायेने त्याला हाती धरला. महाराज त्याचे शौर्य पाहून खुश झाले. असा माणूस स्वराज्यात हवाच, याच्या समशीरला तुलना नाही. हा स्वतःची आणि स्वराज्याची कीर्ती डंक्यावर चढविल असा विचार करून महाराजांनी त्याला स्वराज्याच्या दौलतीत येण्याचे आवाहन केले, आग्रह केला आणि त्यानेही महाराजांचा आग्रह मानला. त्याचे नाव मुरारबाजी देशपांडे. महाराजांनी लगेच मुरारबाजींच्या अंगावर सरदारीचा शेला पांघरला. मुरारबाजीच्या जीवनाचा ओघ शिवगंगेत सामील झाला. यावेळी मुरारबाजीच्या सरदारीची परीक्षा होती. आता या दिलेर खानासंगी कसा झुंजू याचा विचार त्यांच्या डोक्यात घोळत होता. पुरंदराच्या सांगाती पुरंदराचा धाकटा भाऊ बसला होता. त्याचे नाव वज्रगड. वज्रगडाचेच दुसरे नाव रुद्रमाळ असे होते. पुरंदरापेक्षाही वज्रगडाची उंची थोडी कमी होती. म्हणजे असे की वज्रगडाचे डोके पुरंदराच्या कानाला लागत होते. पण वज्रगडही पुरंदर इतकाच पिळाचा. पुरंदरावर मुरारबाजी होता. तसेच वज्रगडावर सुमारे 300 मराठे किल्ल्याची राखण करीत होते. पुरंदराच्या कंदकड्यावरून तोंडात बोटे घालून फुंकलेली शीळ वज्रगडाच्या दरवाजावर ऐकू जात. बस इतकेच दोघातील अंतर. रात्री एकमेक गड एकमेकास चुडी पेटवून खुणा करीत. 2 गडांच्या दरम्यान एक खिंड होती. तिला म्हणत भैरव खिंड. ही खिंड मोठी मोक्याची होती. पुरंदराचा व वज्रगडाचा माचीवरून घेरा होता जवळजवळ 4 कोसांचा. गडाच्या परिसरात लहान लहान गावे व वाड्या विखुरलेल्या होत्या. बांदलवाडी, बहिरवाडी, वेताळवाडी, चिव्हेवाडी, काळदरी, केतकवळे, न्हावी, भोंगोली, पेठ, देवडी आणि कितीतरी गडावरच्या शिपायांची घरेदारे आणि बायकापोरे याच खेड्यात नांदत असत. गडाला शत्रूचा वेढा पडला की या खेड्यातील लोकांची कशी दानादान उडत असेल, घावाघाव होत असेल हे कसे सांगावे. गडावर केदारेश्वर, पुरंदरेश्वर, देवी, मारुती वगैरे देवदेवते होती. दसरा, शिवरात्र, होळी, मोहरम वगैरे सण साजरे होत. चांदरातीला चंद्राचे दर्शन घडताक्षणीच तोफ उडविण्यात येत असे. रमजान आणि जिल्हेजच्या ईदला तोफेचे बार उडवीत. करेपठारावर पुरंदराचा अंमल दसऱ्याचा होता. हातून जरा वेडीवाकडी गोष्ट घडू लागली की कडेपठारावरच्या माणसांचे काळीज धाकाने थरके. नको नको हे असले पाप. खंडेराव काय म्हणेल, गड काय म्हणेल. खंडेराव म्हणजे जेजुरीचा खंडोबा. कऱ्हेपठारातील लोकांच्या हृदयावर या दोघांचा अंमल गाजत होता. कऱ्हेचा काठ त्यामुळे फार फार सुपीक होता. काय काय पिकत होते इथे कर्तबगारी पिकत होती, पराक्रम पिकत होता, स्वाभिमान पिकत होता. मराठी दौलतीच्या सेवा चाकरीत घराणीच्या घराणी तलवार बांधून उभी होती. आत्रे, सरनाईक, पुरंदरे, जाधवराव, बोकील, भिंताडे, पानसे, दरेकर, जगताप, बेंगळे, चिव्हे, मोकाशी, दानी, संकपाळ, टिळेकर, काकडे, उरसळ आणि अशी कितीतरी घराणी त्यात होती. आता मोगली फौजांचा गराडा पडला होता. दिलेर खानाने आपला सगळा जोर वज्रगडावर आणि माची पुरंदरावर एकवटला होता. गडकरी गड नेटाने झुंजवीत होते. आम्ही शिवबाचे मावळे